अमृता, अमृता, काय झालं? नाकावर एवढा राग कशाला आहे? विचार तुझ्या आईला. माझ्या आईला? माझ्या आईचा काय संबंध आहे? लाख वेळाला सांगितलंय तुला, आपल्या भांडणात माझ्या आईचं नाव घ्यायचं नाही. मी तिचं नाव घ्यायचं नाही? तिचं नाव घ्यायचं नाही मी? ती दिवसभर माझ्या नावाने शंख करते आणि मी तिचं नाव घ्यायचं नाही सिद्धार्थ? अमृता, ती माझी आई आहे. आणि मी तुझ्यासाठी स्वतःचं घरदार सोडून आलेली मी तुझी बायको, मी कोणीच नाहीये तुझ्यासाठी? नाही, माझ्या आई समोर तू कोणीच नाही. सासूबाई, हे सगळं तुमच्यामुळे होतंय, पण मी हे सगळं बदलून राहणारच. कारण माझा नवरा फक्त माझा आहे. हॅलो हॅलो, हे काय काय चाललंय? काय सगळं? आई काय, सासूबाई काय, हे असं? आणि ग्रँड मास्टर, तुम्हीच आम्हाला सांगितलं होतं की आजच्या आपल्या भागामध्ये झी मराठीचे कलाकार येणार आहेत, म्हणून आम्ही जरा असे प्रयत्न करत होतो सिरियल मधल्या एका भांडणाचा आपण एक मूड क्रिएट करूयात, इम्पॅक्ट क्रिएट करूयात. तर मला असं वाटतंय तुम्हाला आवडलं असेल ते. हा, नाही, आम्ही खूप रिहर्सल केलेली ह्याची. कारण हे बरोबर आहे की आज आपल्या मंचावरती झी मराठीचे काही स्पेशल स्टार्स येणार आहेत. असे स्टार्स की जे हळूहळू टीव्ही मधनं प्रेक्षकांच्या घरांमध्ये जाऊन त्यांच्या हृदयामध्ये त्यांचं स्थान मिळवून बसलेले आहेत, की जे या सर्व प्रेक्षकांच्या आयुष्यातलाच एक भाग झालेले आहेत. आणि आज मला खूप आनंद होतोय, अभिमान वाटतोय की हे सगळे स्टार्स आपल्या ह्या एपिसोडचा एक भाग होणार आहेत. आणि हे स्टार्स जेव्हा आपल्या ह्या स्टार्स बरोबर नाचतील तेव्हा हा सगळाच एपिसोड एकदम लख लख तारांकित होऊन जाणार आहे. त्यामुळे ह्या स्टार्स करता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. ग्रँड मास्टरनी सांगितल्याप्रमाणे आज स्टार्सनी भरलेला आपला एपिसोड असणार आहे. त्यामुळे वेलकम टू आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स, पॉवर्ड बाय लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे. आपले मास्टर्स आणि ग्रँड मास्टर तयार आहेत. आपणही तयार होऊया आजच्या या तारे तारकांच्या मेहफिलीला. राधाई बावरीतला बोलका सदासुखी सौरभ डॉक्टर राधाला सोडून येतोय. मास्टर स्वरूपची शिलेदार पुण्याची अबोल शेरनी मृण्मयीची साथ देण्यासाठी. त्यामुळे मी दोघांनाही स्टेजवर बोलवतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सौरभ आणि मृण्मयीसाठी. हाय, मी खूप बोलतो, खूप बडबड करतो. ही अजिबात बोलत नाही, पण ही नाचते खूप छान. मला पहिल्यांदा जेव्हा कळलं की मला सौरभ सोबत डान्स करायचा आहे तेव्हा मी खूप खुश होते आणि मी म्हणजे वाव, मला ह्याच्यासोबत डान्स करायचा आहे असं झालेलं. तिने माझी ऍक्टिंग पाहिली आहे, सो आज तिला आमच्या प्रॅक्टिसमध्ये कदाचित माझा डान्स पाहून जरा भीती वाटली असेल. पहिल्यांदा सेलिब्रिटी सोबत डान्स करतेय त्यामुळे खूप वेगळं वाटतंय मला आणि मस्त खूप मजा येते. सौरभ, तिकडे गेल्यानंतर तुला बऱ्याच मुली भेटतील, त्यामुळे प्लीज त्यांच्याशी फ्लर्ट करत बसू नकोस. ही नवरी असली, अरे ही मनात ठसली. अरे हा नवरा असला, अरे हा उपरत बसला. मला येता जाता चोरून बघतो ही नवरी असली, अरे ही मनात ठसली. हो सजणी तुला सजवीन, संगतीन मिरवीन. सोडून राग कानात सांग, होशील का माझी राणी. लाडी गोडी लावून मधात बोट लावून.
जरा थांब जरे लांब अग ये जवळी नको आयशा भलत्या वेळी हे. अग अग पोरी अग अग पोरी अग 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 वा 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 सौरभ. सौरभ, मला तू एक सांग, ती बिचारी डॉक्टर राधा तिकडे सगळ्यांना सांगतीये तो अजिबात फ्लर्ट करणार नाही, पण हे काय घडतंय इकडे? कसं शक्य आहे ना, म्हणजे हा. कंट्रोल करणं अरे इतक्या सुंदर आसपास असताना अच्छा. आणि प्रत्यक्षात त्या चेहऱ्यावर कोण बसलंय तू बघतोयस. हाऊ कॅन यू कंट्रोल यार. मी तुला विचारायला पाहिजे की कसं काय इतके दिवस तू तुझी इमेज टिकवून कशी ठेवलीस. जाऊ दे. पण तुझा हा परफॉर्मन्स फारच अप्रतिम झाला. खूप मजा आली तुम्हा दोघांनाही पाहताना. आता तुम्हा दोघांचाही परफॉर्मन्स आपल्या मास्टर्सना कसा वाटलाय हे आपण त्यांनाच विचारूया. येस. मास्टर देवेंद्र. सौरभ, आज इथे रंगमंचावर आमच्या ह्या सगळ्या कलाकारांसोबत डान्स करताना खूप मजा वाटली. आणि मृण्मयी, पुन्हा एकदा तुम्ही खूप छान एकदम फुलून आलात. आणि मध्येच आज ऍक्टिंग होती एकदम स्लो मोशन मध्ये, एकदम सिरियल मध्ये एक कॅरेक्टर मिळाल्यासारखं लगेच सौरभ बरोबर इन्व्हॉल्व्ह झालीस. खूप छान दोघांनी धमाल केलीस. मृण्मयी, कॉंग्रॅट्स. सौरभ, रिअली थँक्यू गुड. सो मच. थँक्यू. व्हेरी गुड. सौरभ, खूप छान. आणि तू सिरियल मध्ये जाम बोलका आहेस आणि तुझ्याबरोबरची राधा बोलत नाही. सेम अनुभव तुला इथे आला असेल. मृण्मयी नक्कीच. अजिबात बोलत नाही. पण केमिस्ट्री इतकी जबरदस्त होती तुमच्या दोघांची. खूपच मजा आली. आणि तुला नाचताना मी कधी पाहिलं नव्हतं, तर मला खूप छान वाटलं. मृण्मयी, आणि हे तर काय तुझ्या पद्धतीचं गाणं आहे, त्यामुळे तू पहिलीच जी तिकडे उडी मारलीस, मी म्हटलं की मृण्मयी आज फॉर्मात आहे. मस्त बिनधास्त केलंस. खूप छान. व्हेरी नाईस. थँक्यू. सौरभ, रिहर्सल मध्ये येत जा ना असं. कारण मृण्मयी सुटली आज. मृण्मयी म्हणजे एक्सप्रेशन मध्ये, डान्स मध्ये पूर्ण तुम्ही धमाल करून टाकलं स्टेजवर. तर अभिनंदन, मला खूप आवडलं. आणि मी एक स्टार सारखा, हिरो सारखा साथ निभावला, तर थँक्यू सो मच. आणि मृण्मयी, तू तर आहेच शेरनी आमची, तर लेट्स रॉक इट. थँक्यू सो मच. थँक्यू. ग्रँड मास्टर. म्हणजे ओरिजिनल जोडी सुद्धा सुपर रॉकिंग आणि सुपर रॉकिंग गाणं आहे मराठीतलं हे. सौरभ, खूप खूप स्वागत या मंचावरती. आणि खूप छान केलंस. कारण मला कल्पना आहे की अचानक आपलं शूटिंग सोडून अचानक असं काहीतरी करणं आपल्याला तेव्हाच जमतं जेव्हा आपण ते खूप एन्जॉय करत असतो. आणि ते तू म्हणाल्याप्रमाणे एकदम दिसत होतं की यू आर एन्जॉईंग युअर सेल्फ. आणि मृण्मयी, यू आर तो बॉम्ब ऑफ द स्टेज. त्यामुळे असंही तू अप्रतिम नाचलीस. एकदम गोड 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 परफॉर्मन्स झाला दोघांचाही. म्वा! थँक्यू सो मच. मी सौरभ धर्माधिकारी. आणि अरे यार, तुम्हाला मृण्मयीच्या परफॉर्मन्स बद्दल सांगायची काही गरज नाही. तुम्हाला तिचा परफॉर्मन्स नक्की आवडला असेल तर मृण्मयीसाठी लवकरात लवकर वोट करा. आयडिया सबस्क्रायबर SMS करू शकतात 55456012 या क्रमांकावर. बाकी डिटेल्स तुमच्या TV स्क्रीनवरती आहेत. प्लीज मला वोट करा. आता आपण बोलूयात आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. घरातलं रहस्य उलगडणारी अजूनही चांदरात आहे चिरेवा म्हणजेच नेहा गद्रे येतेय डान्सचं रहस्य उलगडण्यासाठी आणि मास्टर स्वरूपचा शिलेदार मुंबईच्या बोनलेस प्रतीकला साथ देण्यासाठी. त्यामुळे जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूयात नेहा आणि प्रतीकचं. मला प्रतीक बरोबर परफॉर्म करायला मिळतंय हेही आय एम व्हेरी लकी फॉर दॅट. कारण मी त्याचे परफॉर्मन्सेस बघितलेत, पण इथे येऊन त्याच्या बरोबर परफॉर्म करणं वॉज अ डिफरंट थिंग आणि आय सिरियसली लाईक्ड इट. जेव्हा मला कळलं की मी नेहा मॅम बरोबर परफॉर्म करतोय तर खूप जास्त नर्वस होतो मी. कारण का ऐकू आलेलं की नेहा मॅम खूप जास्त हायटेड आहात. माझा हा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की जेव्हा तुम्ही म्हणता ऍक्टर स्ट्रगल करतात तसंच डान्सर्स सुद्धा खूप स्ट्रगल करतात. आय मीन एनी पर्सन जो इथे कष्ट करतोय त्याचे कष्ट आणि त्याची मेहनत इथे दिसून येते. फर्स्ट अँड लास्ट टाइम रेवा मी तुझ्यासाठी काहीतरी चांगलं बोलते, तर बरोबर ऐक. चांगलं डान्स कर आणि प्रतीकला जिंकव.
सावले सी रात हो खामोशी का साथ हो सावले सी रात हो खामोशी का साथ हो बिन कहे बिन सुने बात हो तेरी मेरी झिलमिल तारों सी आंखें तेरी खरे खरे पानी की झीलें भरे हरदम यूं ही तू हंसती रहे हर पल है दिल में ख्वाहिश यही खामोशी की लोरियां सुन तो रात सो गई बिन कहे बिन सुने बात हो तेरी मेरी सावले सी रात हो खामोशी का साथ हो बिन कहे बिन सुने बात हो तेरी मेरी व्हॉट अ माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स. क्या बात आहे. वा. आता तुम्हा दोघांचाही हा परफॉर्मन्स आपल्या मास्टर्सना कसा वाटला हे आपण त्यांनाच विचारूया. मास्टर सोनिया. खूप खूप सुंदर. एखाद्या प्रेमाला मूक साथ असते ना तशी वाटली मलाही. खूपच छान, खूप मुलायम. आणि प्रतीक तू इतका या गाण्यामध्ये असा बुडून गेला होतास की मला वाटतं तुलाच कळलं नाही की तू किती एफर्टलेस होतास. वर जाताना, खाली उतरताना, वर बसताना तिला एक असं स्मूथ तू बाहेर खेचलंस आणि तिने इतकी तुला उत्तम साथ दिली की कुठेही ओव्हर पॉवर तुम्ही झाला नाही एकमेकांच्यावर. आणि त्यामुळे ते गाण्यासारखं अतिशय मुलायम असं आणि प्रेमळ होता परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. प्रतीक, नेहा, तुमचा बेंचवरचा जो ऍक्ट आहे, फिंगर टॅप करून एकत्र दोघं जण आला, ते खूप छान होतं, सुपर्ब होतं. आणि दोघांनी एकमेकांना खूप छान पद्धतीने ह्या सॉन्गला जी ट्रीटमेंट हवी होती तशी साथ दिली. कीप इट अप प्रतीक. थँक्यू. थँक्स नेहा. सर, थँक्यू सो मच सर. आजचा ऍक्ट बघून प्रतीक आणि नेहाचं जोडी मला असं वाटतं की नेहा इकडेच आहे. म्हणजे नेहा पण एक कॉम्पिटिशनचा हिस्सा आहे. आणि मला असं वाटत होतं की कुठेतरी पार्कात बसून मी खरंच एक ब्रॉडवे बघतोय. मूवी लाईक सिंगिंग इन द रेन. प्रतीक इज जस्ट डान्सिंग अराउंड हर अँड शी इज क्यूट, ब्युटिफुल. एकदम परफेक्ट कपल सारखं ते नाचलं. आणि नेहा, यू मेड द ऍक्ट लुक इवन मोर ब्युटिफुल. नेहा, thank you for coming in our team and supporting Pratik. Thanks a lot. Pratik, you are superb always. आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना, त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. ग्रँड मास्टर. एकदम स्वप्नात गेल्यासारखा वाटला. खूप सुंदर रिटर्न ऑफ रोमॅन्स किंग मास्टर स्वरूप. अप्रतिम ऍक्ट, अतिशय सुंदर. आणि तुम्ही दोघं म्हणजे नेहा, तू नाच कमी केला असशील तरी तुझी साथ खूप होती आणि त्यामुळे एकत्रितपणे तो जो इम्पॅक्ट होता तो असा एकदम खरोखरच स्वप्नात एकदम घेऊन जाणारा होता. प्रतीक, रिअली खूप खूप अभिनंदन तुझं परत एकदा की तू म्हणजे दरवेळी येतोस तेव्हा काहीतरी सुंदर करतोस. अप्रतिम अतिशय सुंदर ऍक्ट. म्हणजे थँक्यू सो मच. थँक्यू सो मच ग्रँड मास्टर. रेवाला प्रतीक आणि प्रतीकचा परफॉर्मन्स दोन्ही नेहमीच आवडतात. मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांनाही हा परफॉर्मन्स खूप आवडला असेल. तेव्हा प्रतीकला खूप सारे वोट्स करा. आयडिया सबस्क्रायबर्स SMS करू शकता 55456012 या क्रमांकावर. बाकीचे वोटिंग डिटेल्स तुमच्या टीव्ही स्क्रीनवर. थँक्यू. प्लीज वोट करा. आमच्या वोटिंग लाईन चालू आहेत.
तुम्ही बुधवार सकाळी 8 वाजेपर्यंत तुमच्या आवडत्या डान्सिंग स्टारला वोट करू शकता. नेहा, प्रतीक, थँक्स अ लॉट. तुम्हा दोघांचाही परफॉर्मन्स आम्हाला खूप आवडला. थँक्यू, थँक्स अ लॉट. आता राहिले फक्त 2 आठवडे. 2 आठवड्यांनंतर आपल्याला मिळणार आहे महाराष्ट्राचा पहिला वहिला डान्सिंग सुपरस्टार, ज्याला मिळणार आहे मानाचा हा जरीपटका, ज्याची शोभा वाढवणार आहेत सोनेरी क्षणांचे सोबती अर्थातच वामन हरिपेठे ज्वेलर्स, त्यांच्याकडून लखलखता रत्नजडित सिरपेच. आता आपण वळूयात आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. उंच माझा झोकामध्ये आपल्या सशक्त अभिनयाची छाप पाडणारी शर्मिष्ठा येतीये मास्टर सोनियाची कलाकार पुण्याच्या अष्टपैलू पूजाला साथ देण्यासाठी. त्यामुळे स्वागत करूयात शर्मिष्ठा आणि पूजाचं. अगो बाई, कल्याण झाले. अरे बापरे ताई काकू, म्हणजे तुम्ही नाचणार आहे माझ्यासोबत? अगं ताई काकू नाही, काही शर्मिष्ठा नाचणार आहे आज तुझ्या बरोबर. ज्यावेळेस माझी आणि शर्मिष्ठा ताईची भेट झाली तेव्हा भेटून खूप भारी वाटलं, कारण की ती खूपच चिल आहे. असं वाटतं की मी माझ्या एका फ्रेंड सोबत परफॉर्म करते. जेव्हा मला कळलं की सोनिया ताई आहे आणि तिच्या टेस्टला मी सपोर्ट करणार आहे, तर पूजाचं टेन्शन नंतर, पण पहिले सोनिया ताईचं टेन्शन आलेलं. आता आम्ही घेऊन येत आहोत मॅजिकल जॅझ. सजवून साज जशी ऋणजुण सांज तशी सजनी तू रंग बावरी. हो सजवून साज जशी ऋणजुण सांज तशी सजनी तू रंग बावरी. सरल वार सुखाची रिमझिमे जशी झिडियल गुज जणू श्वासातुनी आज कुणी हरपून भान अशी मिठी तुझीच तशी सजणा मी साज सावळी. गालावरी आज लाज आली अवखळ डोळ्यात या प्रीत गीत झाली. अशी भूल जीवलाया पडते मखमल मनी उलगडते काळजाच्या काठावर हलके छेडी कोणी तार जशी. सजणा मी सांग सावळी. गॉड, तू तीच शर्मिष्ठा आहेस ना जी उंच माझ्या झोकामध्ये? अगो बाई, का कळले नाही वाटते तुला? नाही कळले कळले कळले. वेल, तुमचा डान्स आपल्या मास्टर्स पर्यंत कसा आणि किती काय पोहोचलाय ऐकूया. मास्टर स्वरूप, कसा वाटला हा परफॉर्मन्स? व्हॉट अ परफॉर्मन्स. पूजा म्हणजे पूजा तर आहेच, पण आज खरं सांगू, पूजा डान्स करत असताना मी शर्मिष्ठाकडे बघत होतो. आय एम टेलिंग यू, कारण जॅझ हा माझा एक फेवरेट स्टाईल आहे आणि ते जे बीट्स पकडल्यात हा गाण्यामध्ये
अप्रतिम. ब्युटिफुल परफॉर्मन्स. यू बोथ रॉक गाईज. ज्या पद्धतीने तुम्ही सुरुवात केली ना, मला असं वाटलं की शर्मिष्ठा एकदम कट्टू मॅच मिळाले पूजाच्या स्टाईलला. आणि पूजा, पण तुला खूप कॉम्प्लिमेंट्स द्यायच्या. तू ज्या पद्धतीने आता स्टेजवर डान्स केलायस ना, अमेझिंग पूजा. म्हणजे मी खूप घाबरले तुला आता बघून. ज्या पद्धतीने तुझी बॉडी लँग्वेज आणि परफॉर्मन्स सुपर्ब. यू आर इन टू सॉन्ग. आणि ज्या पद्धतीने शर्मिष्ठाने तुला साथ दिली ना, रिअली तुम्ही दोघांनी खूप छान मजा केली. दोघांनाही कीप इट अप. कॉंग्रॅट्स. व्हेरी गुड पूजा. थँक्यू. शर्मिष्ठा, खूप गोड आहेस तू आणि खूप खरी आहेस, खूप मोकळी आहेस आणि ह्या सगळे जे तुझ्यातले गुण आहेत त्यांनी तुझा हा परफॉर्मन्स एनहान्स केला असं मला वाटतं. आणि ह्या परफॉर्मन्समध्ये असे 2-3 उंच सखल भाग असतात. त्यातले उंच भाग कुठले आपल्याला कळले आणि ते जर आपण दाखवले की हे बघा, तर बाकी सगळं निभावून नेलं जातं. तसं आज तुम्ही ते निभावून नेलं. उत्तम परफॉर्मन्स. आणि शर्मिष्ठा, तुझं खूप खूप स्वागत आणि खूप मजा केलीस तू आणि थँक्यू व्हेरी मच तुझी जी काही साथ दिलीस त्याबद्दल. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच मास्टर्स. आता विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना. ग्रँड मास्टर, फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स झाला दोघींचा. आणि मी उंच माझा जोकाचे काही सुरुवातीचे एपिसोड आईमुळे बघितलेत, पण मी जेव्हा तुला बघत होते विटीमध्ये तेव्हा मला मी विचार करत होती ही कुठला रोल करते याच्यामध्ये. जेव्हा तू अगो बाई म्हणालीस तेव्हा माझी एकदम ट्यूब पेटली आणि मला असा फ्लॅशकट आला की हा, ही तो रोल करते कजाक बाईचा. त्यामुळे अजून कौतुक की अशा प्रकारचा रोल आणि अशा प्रकारचं कॅरेक्टर एका एवढ्या मोठ्या सिरियलवरती निभावताना अशा प्रकारचा आपला हा भाग असा अलाइव्ह ठेवणे आणि तो अशा प्रकारे येऊन एक्सप्लोअर करणे. कारण मला असं वाटतं की कुठे कुठे कधी कधी आपण विसरूनच जातो की आपल्याला अजून काही करता येतं लाईफमध्ये. आणि ती संधी हातामध्ये मिळाल्यावरती त्या संधीचं सोनं खूप कमी लोक करतात. आणि मला असं वाटतं की मी काय बोलू अजून, तुझ्या या स्पिरिटला आणि तुझ्या या स्पेशल एफर्टला पूजा बरोबर म्हणजे कौतुक तर कौतुक. स्टँडिंग ओवेशन, ते पण ग्रँड मास्टर कडून. कसं वाटतंय? सॉलिड वाटतंय, सॉलिड वाटतंय. म्हणजे खरं तर मी उर्मिलाजींची खूप खूप मोठी फॅन आहे. आणि म्हणजे रंगीला बघून मला असं खरंच असं वाटलेलं की खरंच म्हणजे मी इतकी इन्व्हॉल्व्ह झालेले त्या फिल्ममध्ये की एक डान्सर जर ऍक्ट्रेस होण्याचं स्वप्न बघू शकते तर मग मी पण काहीतरी करू शकते. तो मी खरंच खरंच ते फॉलो केलं ह्याच्याने आणि खरंच मनापासून काम करते अजूनही. सो आय एम रिअली रिअली बिग फॅन. आणि नेहमी मला असं वाटतं की मनापासून काम केलेलं असलं ना का ते लोकांच्या पण मनापर्यंतच पोहोचतं. आणि म्हणून तुझं तेही पोहोचतं का जागपणा आणि हेही पोहोचतं. खूपच मजा आली ऍक्ट बघायला. ब्युटिफुल. थँक्यू. मला अजून जरा इथे सांगायचं की पूजा माझी खरंच खूप छान मैत्रीण झाली आहे आणि मी तिला इथे गिफ्ट आणलंय द्यायला. सो प्लीज मला ते गिफ्ट मिळेल इथे. पूजा, हे गिफ्ट. आणि मला असं वाटतं की हे आत्ता तू इथे उघडा. पटकन उघड. बरं, पटकन उघड. चल पटकन. हा ऑल द बेस्टचा तिला मग. आणि लवकरात लवकर माझी पण अशीच इच्छा आहे की तो शिरपेज इकडे असावा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला इथे येऊन जॅझ केलं मी पण. सोनियाताई, एक फुगडी मला तुझ्याबरोबर करायची. हो, आम्हाला खूपच आवडेल बघायला. माझी सोनिया.
थँक्यू सो मच. थँक्यू मास्टर सोनिया. थँक्यू. नमस्कार, माझं नाव शर्मिष्ठा राऊत निपाणकर. आमच्या दोघींचा मॅजिकल जॅझ जर तुम्हाला खूप आवडला असेल तर पूजाला खूप खूप वोट करा आणि तिलाच विनर करा. आयडिया सबस्क्रायबर SMS करू शकतात 55456012 या क्रमांकावर. बाकी वोटिंग डिटेल्स तुमच्या स्क्रीनवर आहेत. थँक्यू. तुम्ही दोघी बसू शकता. थँक्यू सो मच. सासूची शिस्त धुडकावून मला सासू हवीची कॅश म्हणजेच प्रज्ञा जाधव नट्टापट्टा करून येत आहे. मास्टर स्वरूपचा शिलेदार मुंबईच्या स्वप्नील मांडवकरची साथ देण्यासाठी दोघांचंही मंचावर स्वागत करूया. आमच्या मालिकेत कॅश वहिनी आहेत, त्या डान्स महाराष्ट्र डान्स मध्ये येतात. कॅश, अरे मला सासूवी मधली जस्ट फिनिश इट. अरे एक आठवडा झोपलो नाही यार जेव्हापासून कळलं ना मला की मला कॅश बरोबर परफॉर्म करायचं आहे. स्वप्नील, हा, काय बोलत होतास तू? मी सांगत होतो की मला कॅश बरोबर परफॉर्म करायचं, भरपूर चांगल्या आहेत त्या. आणि म्हणजे काय सांगू, असं झालं. नाही तू जरा काहीतरी जास्तच बोलतोय. नाही, कारण तुझे काही बोलत होतास ना ते मी ऐकत होते. नाही, मला माहिती आहे तू माझ्या नावाने अगोदरच फिनिश झालाय. सो लेट्स फिनिश. काय स्वप्नील? डान्स फिनिश. म्हणजे ह्याच्या आधी मी फक्त सेलिब्रिटीच्या मागे नाचलोय किंवा त्यांना शिकवलंय, पण आज स्वतः मी त्यांच्यावर परफॉर्म करतोय तर बरं वाटतं. मी डान्स करते, पण आतापर्यंत फोक किंवा लावणी असं जे काही चुटूक मुटूक डान्स असतात तसे मी आतापर्यंत करत होते. इंडियन आणि कंटेम ह्यांचं मिक्सचर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ते तुम्ही नक्कीच पहा. मनी पेटलं काहूर उडून टाकला अंकुर चालला देवीचा नगर रिकामी सांजाची घागर मास्टर देवेंद्र, कसा वाटला हा परफॉर्मन्स? प्रज्ञा, स्वप्नील, प्रज्ञा चांगला एकदम जोडीदार मिळालाय तुम्हाला डान्स करण्यासाठी. खूप एनर्जेटिक आहे आणि त्याची एनर्जी ऑलवेज डान्सवर दिसते. स्वप्नील, हवेतली जम्प सुपर, ज्या पद्धतीने तू जम्प केलंयस पूर्ण डान्स ऍक्ट मध्ये तू
फुल इन्व्हॉल्व होतास आणि तुला प्रज्ञाने खूप छान साथ दिली. साथ देण्यामध्ये ऍक्टिंग कम डान्स सगळाच हावभाव दिसला त्यांचा आणि तुझ्या ऍक्टसाठी पुरेपूर होता. स्वप्नील, कॉंग्रॅट्स, व्हेरी गुड. थँक्यू. स्वप्नील, मला एक खूप छान तुझ्याबद्दल आत्ता एक जाणीव झाली आहे गोष्ट आणि ती मला तुला सांगू इच्छिते मी की एकल नृत्यापेक्षा म्हणजे सोलो डान्सपेक्षा मला असं वाटतं तुला नाटकाची पण आवड असणार. त्याच्यामुळे डुएट असेल ना की तू जास्ती खुलतोस. तुझ्यासमोर एक ऍक्शन असेल तर तुला जास्ती मजा येते आणि ती तू आज घेतलीस. ती ज्या पद्धतीने तुझा छळ, अनन्वित छळ करत होती ती तुझा, कारण जरी कंट्रोल तिच्या हातात असला तरी तुलाच ते सगळं करायचं होतं आणि ते तू चांगलं केलंस. आणि प्रज्ञा, खूप छान साथ दिलीस तू. थँक्यू. खूप खूप अभिनंदन. थँक्स. स्वप्नील जसं परफॉर्म करतो, स्वप्नील इज ऑलरेडी अ स्टार. आणि प्रज्ञा, थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग इन कंपनी. एक एक्सप्रेशन होता तुझ्यामध्ये, टेन्शन. स्वप्नील एक साधारण माणूस आहे, त्याच्यात जे टेन्शन असतं लाईफमध्ये, तो जे पेसमध्ये डान्स करत होता, तू ते पेसमध्ये त्याला कंट्रोल करत होता. दॅट इज व्हेरी डिफिकल्ट टू डू इट अँड दॅट टू थोडक्यात रिहर्सलमध्ये करून. सर, मनापासून धन्यवाद प्रज्ञा. अँड युअर ऍक्ट, बोथ ऑफ यू ऑल किल्ड दी ऍक्ट. थँक्यू सर. इट इज अ ब्युटिफुल परफॉर्मन्स. स्वप्नील, आय थिंक यू आर अ टॉप 3 कंटेंडर. स्वप्नील, वा. ग्रँडमास्टर. कॅश म्हणून सगळे तुला झी मराठीचे प्रेक्षक ओळखतात आणि आज पण तू कॅश वसूल, पैसा वसूल असा परफॉर्मन्स देण्यामध्ये स्वप्नीलची खूप मदत केलीस आणि तुझाही परफॉर्मन्स फुल कॅश वसूल होता. आणि स्वप्नील, मी तुझ्याबाबत काय बोलू, मला असं वाटतं की एका उत्तम डान्सरला, ज्याला जीवापाड मेहनत करण्याची त्याची तयारी असते, त्याला एक अप्रतिम जर मार्गदर्शक मिळाला मास्टर स्वरूप सारखा, तर तो किती पुढे जाऊ शकतो ह्याचं तू उत्तमोत्तम उदाहरण आहेस. आणि त्याच्याकरता तुम्हा दोघांचेही खूप खूप अभिनंदन अँड कीप इट अप. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू सो मच ग्रँडमास्टर. आज मी स्वप्नील बरोबर परफॉर्मन्स केलाय आणि मला माहितीये तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल. नाही आवडला तर मी सगळ्यांना फिनिश करून टाकेन. सो स्वप्नीलला प्लीज 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 वोट करा. आयडिया सबस्क्रायबर SMS करू शकतात 55456012 या क्रमांकावर. बाकी वोटिंग डिटेल्स तुमच्या स्क्रीनवरती आहेत. प्लीज 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 तुमच्या लाडक्या स्वप्नीलला वोट करा प्लीज. आता आपल्या समोर येते मास्टर सोनियाची कलाकार. पुण्याच्या अक्षताला साथ देण्यासाठी मास्टर सोनियाचाच एक सेलिब्रिटी कलाकार येणार आहे, नकुल घाणेकर. आज डान्स महाराष्ट्र डान्सच्या रंगमंचावर मी सपोर्ट करतोय सोनियाची कलाकार अक्षता हिरा. मला जेव्हा सोनिया मॅमने सांगितलं की मला नकुल सोबत नाचायचंय, तेव्हा माझी पहिली रिॲक्शन होती की ये मी आता सॉलिड एनर्जीने नाचणार आहे, कारण की तो स्वतः ट्रेन साल्सा डान्सर आहे. त्यामुळे मी फुल एक्सायटेड आहे त्याच्यावर नाचताना आणि मला खूप मजा येते. कारण मी स्वतः सोनियाचा स्टुडंट आहे आणि मी ह्या संधीची अनेक दिवस वाट बघत होतो की कधी एकदा सोनियाच्या कोरिओग्राफीखाली ह्या मंचावर मला परफॉर्म करायला मिळेल. आणि आम्ही येत आहोत घेऊन एक बहारदार धमाकेदार तबला तोड परफॉर्मन्स. क्रांत मास्टर्स आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे की अक्षताचा आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावरील प्रवास कालच संपलाय, पण ती खास आपल्यासाठी आज इकडे एक वेगळा परफॉर्मन्स देणार आहे नकुल सोबत. आणि नकुल बद्दल काय सांगायचं, तो एक खूप उत्तम डान्सर आहे हे आम्हाला माहितीच आहे. त्यामुळे तुम्हा दोघांच्याही परफॉर्मन्ससाठी ऑल द व्हेरी बेस्ट.
ओ माय गॉड, वा 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 वा. नकुल, अक्षता, तुम्ही दोघही माइंड ब्लोईंग होता. आउटस्टँडिंग. टाळ्या झाल्याच पाहिजेत. आता हा परफॉर्मन्स आपल्या मास्टर्सना कसा वाटलाय हे आपण त्यांनाच विचारूया. मास्टर देवेंद्र. अक्षता, नकुल, सुपर्ब. म्हणजे अक्षता, ज्या पद्धतीने तू आज एकदम फुल एक्स्ट्रीम धमाल उडवून दिलीस आणि डेफिनेटली नकुल तुझ्या जोडीला आहे. ऑलरेडी ही इज अ गुड डान्सर. दोघांनी जी काय स्टेजवर मजा आणली आहे, सुपर्ब. अक्षता, नकुल, कीप इट अप यार, व्हेरी गुड. थँक्यू. नकुल, अभिनंदन. आणि अक्षता जेव्हापासून कॉम्पिटिशन मध्ये होती आणि परफॉर्म करत होती, अक्षताने कधी हे फील करून घेतलं नाही की आता मी एलिमिनेट झाली आहे. ती तसंच नाचली जसं की आता मी नेक्स्ट राऊंडला जाते म्हणून. तर अक्षता, कीप द स्पिरिट ऑफ डान्सिंग लाईक दॅट ओनली. नेव्हर फॉरगेट दॅट. आणि नकुल, मस्त ट्रेनिंग दिसते. गाईज, यू रॉक द स्टेज टुडे. थँक्यू. अक्षता, खूप छान नाचलीस तू आणि तू किती तगडी डान्सर आहेस. तू आज पुन्हा एकदा दाखवून दिलंस आणि तू चांगलंच करत राहशील. नकुल, चांगला नाचलास खूप. नकुल विषयी मला सांगायला आवडेल की अत्यंत गुणी विद्यार्थी आहे तो. गेली 14 वर्ष तो माझ्याकडे कथ्थकचं प्रॉपर ट्रेनिंग घेतोय. माझ्याकडे तो अलंकार झालाय, म्हणजे तो पोस्ट ग्रॅज्युएट आहे कथ्थकमध्ये. वा. ग्रँड मास्टर. एकदम स्टेजला आग लावणारं वाटलं बाबा, कारण दोघे इतके अप्रतिम नाचले आणि 4-5 प्रकारचे वेगवेगळे डान्स फॉर्म्स झाले आणि बॉडी मुवमेंट, बॉडी लँग्वेज, फिजिकॅलिटी एवढी मॅनली ठेवूनही ग्रेस प्रचंड असणं म्हणजे फारच छान, खूपच छान. अप्रतिम मजा आली खूप तुला नाचताना बघायला. थँक्स लॉट. त्यामुळे मला असं वाटतं तू ऍक्टिंग करच, पण डान्सिंग मध्ये पण काहीतरी स्क्रीनवर लवकरात लवकर तू करशील अशी तुला माझ्या अगदी शुभेच्छा आहेत त्याच्याकरता. आणि अक्षताबद्दल काय बोला, अक्की तर आमची भारीच आहे. त्यामुळे आजचा पण परफॉर्मन्स एकदम लई भारी झाला. ऑलवेज लव्ह यू. थँक्यू ग्रँड मास्टर. थँक्यू. आता आपल्या समोर येतोय तू तिथे मी मधील संशय कल्लोळ निर्माण करणारा सत्यजित. मास्टर देवेंद्रचा दमदार चॉकलेट बॉय सुमेधला डान्स कल्लोळ मध्ये साथ देण्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. म्या तू तिथे मी मधली आजी. आणि तुम्हाला माहित आहे का, सत्यजित सुमेध बरोबर परफॉर्मन्स करणार आहे. मला सध्या सुमेधवर पण संशय येतोय. माझा असा संशय आहे की सुमेधच्या अंगात एकही हाड नाहीये. खरंच खूप मजा येते आणि जरी टेन्शन आलं परफॉर्मन्सचं, चुकायला लागलो तरी ह्यांच्याकडे बघून सपोर्ट भेटतो. असा त्यांची जी स्माइल आहे, त्यांचे जे एक्सप्रेशन्स आहेत ते बघून अजून एनर्जेटिक वाटतंय आणि अजून परफॉर्म करण्याची इच्छा होते. आय एम शुअर आमचा हा परफॉर्मन्स बघितल्यानंतर सगळ्यांना असं वाटेल एनीबडी कॅन डान्स. So you think you can dance, ah? Respected auntie. Rajini Kasam, आज मेरा जागरण. होता है तू संदीप पिक्के तेरी क्या गारंटी. पिके होता है तू संदीप पिक्के
माय गॉड. बम चिकू, वाव वाव, व्हॉट अ परफॉर्मन्स, क्या बात है. तुम्ही दोघांनी मिळून खूप धमाल, खूप मजा उडवली या स्टेजवर, या मंचावर, आणि तुम्ही एन्जॉय केलं. हे आमच्यापर्यंत पोहोचलं. आता ते मास्टर्स पर्यंत पोहोचले की नाही पाहूया. मास्टर स्वरूप, कसा वाटला परफॉर्मन्स? मी चिन्मयचा तू तिथं मी सिरियल बघितलंय आणि त्यामध्ये ते एक डिफरंट कॅरेक्टर आहे, सिरियस कॅरेक्टर, आणि आज जे मंचावर म्हणजे दोघेही यांना रास्कला परफॉर्मन्स करून टाकलं. म्हणजे धमाल आली. ओव्हरऑल एंटरटेनमेंट टू द फुलेस्ट. पैसा वसूल. थँक्यू. पैसा वसूल परफॉर्मन्स. धमाल केली तुम्ही, धमाल. चिन्मय, तुला असं नाचताना बघून ट्रीट आहे एकतर. आणि सुमेध, तू काय धमालच केलीस. आणि बरं, स्लो मोशन त्याला पण तू शिकवून, त्याला पण ते करायला लावून, तिथे नंतर इथे सुद्धा करायला लावलंस. खूप मजा आली. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स, फॅन्टॅस्टिक. मला जेव्हा कळलं की चिन्मय आहे आता सुमेध बरोबर डान्स करताना, दोन एक्स्ट्रीम वेगळ्या कॅरेक्टर्स जवळ एकत्र येणार होते. आणि तुमचा रंगमंचावर तुम्ही जो ऍक्ट केला, सुपर्ब होता. चक दे फट्टे बॉयज. चक दे फट्टे, क्या बात है. खूप धमाल, खूप धमाल. पण मास्टर्स, त्यांचा तो संशयी जे काही पर्सनॅलिटी आहे ना, ती या परफॉर्मन्स मध्ये बाहेर आली. हा, तुम्ही नोटीस केलं का? ते तिकडे गेले, तिकडे. कारण मृणाल तिकडे बसले आहेत आणि बाजूला पुण्यकर बसलेला आहे ना, असं तो सरकला बाजू. तुम्हाला खूप लागलं तर नाही ना? म्हणजे तुम्ही नाही, ठीक आहे, नंतर आपण आपल्या पद्धतीने त्याच्यावर बँडेज बांधूया. ग्रँड मास्टर, तुमचं मत? एकदम स्टेज तोड, बाटल्या तोड, सगळं तोड, पण तरी पैसा वसूल असा परफॉर्मन्स होता. ऍब्सोल्युटली सुपर्ब. आणि आमचा हा चॉकलेट बॉय खूप छान. सुमेध, खूपच छान. आता मात्र मला मास्टर देवानंदची साथ घेऊन एकदा. ओहो, क्या बात है. कसं वाटतंय चिन्मय? मी आता तिथे असताना फक्त माझ्या मुलीचं नाव घेतलं, कारण ती मला रोज टीव्हीवर बघते आणि तिला एवढंच कळतं की आपला बाबा फक्त राग देतो लोकांना. सो आय सेड जस्ट वन थिंग इनसाइड, इरा, दिस इज फॉर यू अँड दिस वॉज फॉर हर. सो स्वीट इरा. सत्यजित मुदोळकर, दादा होळकर आणि तांबडे बाबांचे समस्त भक्त सुमेधसाठीच वोट करणार आहेत, तेव्हा तुम्ही सुद्धा फक्त सुमेधसाठी वोट करा. आयडिया सबस्क्रायबर SMS करू शकतात 55456012 या क्रमांकावर. बाकीचे वोटिंग डिटेल्स तुमच्या टीव्ही स्क्रीनवर आहेत. थँक्यू. पुन्हा एकदा थँक्यू सो मच बोथ ऑफ यू. इट वॉज अ लवली लवली परफॉर्मन्स. प्लीज बसा. थँक्यू. महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या डान्सिंग सुपरस्टारला मिळणार आहे संधी निर्धास्तपणे जगभर सफर करण्याची. कारण केसरी वर्ल्ड क्लास ट्रॅव्हल कंपनीकडून त्या डान्सिंग सुपरस्टारला मिळणार आहे 4 दिवसांची थायलंड टूर. आणि त्याचबरोबर 4 रनर्स अप पाहणार आहेत आपला देश आपल्या लोकांसोबत. कारण त्यांना मिळणार आहे 6 दिवसांची मॅजिकल मनाली टूर. आता वळूया आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. तू तिथे मीची नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणारी मंजिरी म्हणजेच मृणाल दुसानीस आपल्या संशयी नवऱ्याचा डोळा चुकवून येतेय. मास्टर देवेंद्रचा दमदार पुण्याच्या पुण्यकरला साथ देण्यासाठी मंचावर या दोघांचं स्वागत करूया. झी मराठीचा डान्सचा मंच माझ्यासाठी तसा नवीन नाहीये, कारण की यापूर्वी सुद्धा एकापेक्षा एक अप्सरा आलीच्या पर्वात मी परफॉर्म केलेलं होतं. पण आता पुन्हा एकदा डान्स महाराष्ट्र डान्सच्या निमित्ताने मला याच रंगमंचावर पुन्हा परफॉर्म करायला मिळतंय. शेवटी 4 आठवड्यानंतर मला एका मुलगीबरोबर डान्स करायला मिळतंय. खूप मस्त वाटतं, कारण पुढे जाऊन मीही असं स्टार होणार आहे ना, तर मस्त वाटतं एका स्टार बरोबर काम करण्यात. मला खूप छान मजा वाटतं येते की 2 स्टार्स एकत्र परफॉर्म करणार आहेत. आज एक्सेप्शन करूया आणि सगळे हेवे दावे, सगळी भांडणं विसरून जाऊया. मंजिरी, आज माझ्याकडनं तुला ऑल द बेस्ट फॉर द फर्स्ट अँड द लास्ट टाइम. आणि पुण्यकर, तुला सुद्धा बर्न द डान्स फ्लोअर.
विश यू गाईज लक. पुण्यकर, तुला माहितीये ना की ह्यांचे मिस्टर कोण आहेत ते? हो माहिती आहे. हा, म्हणजे थोडं लेफ्टला बघ. हा, दिसलं? काय नाही दिसत आहे मला, फक्त मृणाल दिसते, मला मृणाल ताई दिसते फक्त. करू ना आम्ही. गारवा गारवा वाऱ्यावर भिर 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 पारवा नवा नवा प्रिये नभा चांदवा नवा नवा गारवा. आकाश सारे माळून तारे आता रुपेरी झालेत वारे. आकाश सारे माळून तारे आता रुपेरी झालेत वारे. अंगभर थर 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 नाचवा नवा नवा प्रिये तुझा जसा गोडवा नवा नवा गारवा वाऱ्यावर भिर 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 पारवा नवा नवा प्रिये नभा चांदवा नवा नवा गारवा गारवा. Oh my God! What a mind-blowing performance! जोरदार टाळ्या. पुण्यकर, मी तुला आधीच वॉर्न केलं होतं, खिसे जपून वापर. सांडली ना सगळी हृदय आता. हा, काय सुंदर दिसलात तुम्ही दोघंही. खूप सुंदर वाटलं आम्ही जे काही बघितलं ते. आणि आता हाच तुमचा परफॉर्मन्स आपल्या मास्टर्सना कसा वाटलाय हे आपण त्यांनाच विचारूया. मास्टर स्वरूप. मला एक पेस मध्ये होता ऍक्ट. ते रोमॅन्सचं जे एलिमेंट होतं, ते अँबियन्स वॉज व्हेरी राईट. मला खूप आवडलं. कीप गोईंग द सेम वे पुण्यकर. अँड इट वॉज अ ब्युटिफुल रोमॅन्टिक परफॉर्मन्स फॉर मी. थँक्यू सर. मृणाल ही एक खूप चांगली ट्रेन कथ्थक डान्सर आहे आणि डोळा चुकवून आली आहेस त्यामुळे तर आणखीनच खुलून नाचत होतीस. खुलून नाही. आणि पुण्यकर, काय सांगू रे तुझ्याविषयी. काय तुझ्या अंगात येतं, म्हणजे इतकं सुंदर नाचलायस ना तू आज. म्हणजे मला खूपच आवडलं. तुझा एक गुण काय माहितीये का, की तुझं स्वतःपेक्षा तुझ्या कलेवर प्रेम आहे आणि ते पॅशन डोळ्यात दिसतंच. आणि असंच स्वतःपेक्षा कलेवर प्रेम करत राहा. खूप छान. थँक्यू मॅम. थँक्यू. मृणाल, प्रथमतः रिअली थँक्स अ लॉट. कारण की मृणाल, तुझा अभिनय आणि त्याची साथ पुण्यकरला मिळाले, तो जो ऍक्ट आहे तो म्हणजे कल्पनेच्या पलीकडेच झाला. आणि पुण्यकर, तुला सांगावंसं वाटतं की तू म्हणतोयस की मला सुपरस्टार व्हायचं आहे, डान्स व्हायचं आहे. ऑलरेडी तू एका छान सुपरस्टार बरोबर डान्स केलायस. पण मला तुला एक आवर्जून सांगायचं, तू असं समज की झी मराठीने प्रस्तुत केलेला हा चित्रपट डान्स महाराष्ट्र डान्सचा हा तुझा पहिला चित्रपट आहे आणि त्याच्यातलं हे तुझं सुपरहिट गाणं जगभर हिट झालंय. पुण्यकर, सुपर यार. तुमच्या दोघांसाठी थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. क्या बात आहे. वा. ग्रँड मास्टर,
मृणाल, खूप खूप स्वागत आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या या मंचावरती. खूपच ग्रेसफुल, खूपच सुंदर आणि इंटरॅक्शन इतक्या अलगद आणि तरल आणि नाजूक तू देत होतीस ह्या सगळ्या ऍक्ट मध्ये की फारच सुंदर. कारण त्याच्यापेक्षा जराही जास्त आणि जराही कमी असलं असतं तर मजा आली नसती. आणि खूपच छान झाला तुझा ऍक्ट. थँक्यू मॅम. आणि आज आपला हा जो चॉकलेट बॉय आहे, आपला पुण्यकर आहे, त्याच्यावरती तर सगळ्यांनीच काय काय बोलून घेतलंय. इट वॉज रिअली ट्रीट टू द आईज. जे जे गाणं तो करतो ते अगदी ओतप्रेत भरलेलं असतं आणि ते बघणं म्हणजे डोळ्याला खरोखरच एक पर्वणी असते. आमच्या सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा आहेत तुला आणि खूप खूप आशीर्वाद आहे. आणि तुला स्टार व्हायचंय, स्टार व्हायचंय, स्टार व्हायचंय. पण काही लोक बॉर्न स्टारच असतात, कारण त्यातला तू एक आहेस. खूप शुभेच्छा. थँक्यू मॅम. थँक्यू. पुण्यकर, मृणाल, आता मला अशा एका व्यक्तीला विचारावं लागणारच आहे ज्याचा डोळा चुकून तू आलीयस इकडे. कारण पुण्यकर असा काही नसतो की कुठलीही मुलगी येईल ना डोळा चुकून. नाही, त्याने मगाशीच तिला ताई म्हणून घेतलंय. ताईच्या खांद्यावर हात न ठेवलास तर बरं होईल. त्याने मगाशीच तिला ताई म्हणून घेतलंय, त्यामुळे ठीक आहे. साले साहेब, कोई प्रॉब्लेम नाही आहे. बट एनिवे, अपार्ट फ्रॉम ऑल दॅट, पुण्यकर ग्रेट. सलाम, खरंच. वाह. नमस्कार, मी मृणाल दुसानीस आणि मी पुण्यकरला सपोर्ट करायला आले. पुण्यकर उत्तम परफॉर्मर आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे पुण्यकरला भरघोस मतांनी विजयी करा. आयडिया सबस्क्रायबर SMS करू शकतात 55456012 या क्रमांकावर. बाकी वोटिंग डिटेल्स तुमच्या स्क्रीनवर आहेत. थँक्यू. तुम्हा दोघांचे खूप अभिनंदन आणि खूप धन्यवाद तुम्हा दोघांनाही. थँक्यू. थँक्यू सो मच. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर तुम्हाला परफॉर्म करायची जर एक संधी हवी असेल तर आपल्या सर्वोत्तम स्टेप्सचा एक व्हिडिओ अपलोड करा आयडिया फेसबुक पेजवर. आता वेळ आहे ती म्हणजे डान्सच्या टक्करची, पॉपिंगची टक्कर. या दोन डान्सिंग स्टार्स येऊन डान्सची एकच स्टाईल परफॉर्म करतील. त्या दोघांना एक मिनिट दिला जाईल ज्यात त्यांनी त्यांचा बेस्ट द्यायचंय. या टक्करचा निर्णय आपल्या ग्रँड मास्टर घेतील. येत आहे मास्टर देवेंद्रचा दमदार पुण्याचा चॉकलेट बॉय सुमेध आणि मास्टर स्वरूपचा शिलेदार मुंबईचा स्वप्नील मांडवकर. है काश आशियों होता, हर शाम साथ तू होता, गुजारा हो तेरे तुम गुजारा, अब मुश्किल है लगता, नजारा हो तेरा ये नजारा, हर दिन है लगता. Let's go. नवरा आला वे शिपाशी, नवरा आला वे शिपाशी. ओके, आता मी नाचू. डिचक 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 डिचक
वन्स मोर. अरे 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 तुम्ही वेडे आहात का दोघं? अरे हे नाचतात का? हे काय करतात? ब्रह्मांड हलवून टाकलंय यार दोघांनी. नाही, मला एक खात्री पटली आहे, हे माणसं नाही आहेत आणि म्हणजे हे स्वतः एक म्युझिक आहेत वेगळेच. तुम्ही काय केलं? तुम्हा दोघांना तरी कल्पना आहे का या गोष्टीची? मला असं फार वाटतंय की एवढं सुंदर काहीतरी पाहिल्यानंतर जेव्हा थक्क व्हायला होतं, जेव्हा तोंडातनं काहीच बाहेर पडत नाही, काही शब्दच फुटत नाहीत, पॉपिंगची टक्कर जी इथे घडली आहे त्यांनी म्हणजे तुम्ही दोघांनी खरंच आम्हाला स्पीचलेस करून सोडलं होतं. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण डायरेक्टली आपल्या मास्टर्स कडे जाऊयात, त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. मास्टर स्वरूप. आजचं जे टक्कर होतं नक्कीच स्वप्नीलचं स्टाईल नव्हतं. आम्ही डिस्कस केलं होतं. स्वप्नीलनी मला पहिल्यांदा विचारलं की सर पॉपिंग करूया, सुमेधचं स्टाईल आहे, आपण करूया अँड विल पुट अ गुड कॉम्पिटिशन. दॅट वॉज द पर्पज. आणि ते दिसला इकडे. मला दोघेही आवडलं. पण मी जसा सिद्धार्थ आता विचारणार कोण चॉईस, आय विल गो प्युअरली विथ स्वप्नील. आय लव्ह देम बोथ 100 बट आय विल गो विथ स्वप्नील टुडे. ज्या पद्धतीने परफॉर्मन्स झालाय सुमेध, रिअली यू आर ग्रेट. स्वप्नीलने खरंच तुला चांगली टक्कर दिली आणि 100% सुमेध, 90% स्वप्नील. कीप इट अप. थँक्यू सर. थँक्यू सर. मास्टर सोनिया. काय मला देऊ द्या ना दोघांना सेम. नाही, एकच मत. सॉरी स्वप्नील, पण सुमेध नाही नक्कीच. काय पण खूप छान. थँक्यू मॅम. थँक्यू. अभिनंदन मनापासून. थँक्यू मास्टर्स आणि ग्रँड मास्टर. मला असं वाटतं ह्या जेव्हा टक्कर होतं तेव्हा खरोखरच आपल्याला कळतं की कुठल्या लेवलला आपली ही कॉम्पिटिशन पोहोचली आहे, कुठल्या लेवलला हा मंच पोहोचलाय आणि कुठल्या लेवलचे स्टार्स या मंचावर आहेत. मला वाटतं दोघांकरता खूप जबरदस्त टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू. आणि आजचा जो विनर आहे त्याच्याकरता मी इकडून सांगणं बरोबर होणार नाही, कारण मला असं वाटतं मला तिथे येऊन त्या व्यक्तीचे हात मिळवायला. पॉपिंगच्या टक्करचा विजेता आहे सुमेध. जोरदार टाळ्या. खरंच मी गेल्या वेळी म्हटल्याप्रमाणे माझ्याकरता हा कुठल्या ग्रुपमधला आणि तो कुठल्या मास्टरचा हे महत्वाचं नाहीये, कारण हे सगळेच माझ्याच ग्रुपमधले आहेत असं मला वाटतं, सगळेच माझे स्टार्स आहेत असं मला वाटतं. पण खरोखर सुमेध, मला असं वाटतं की पॉपिंगमध्ये तर तू उत्कृष्ट आहेसच, पण त्याच्या सकट जे तुझ्या चेहऱ्यावरती त्या बदलणाऱ्या बीड बरोबर एक्सप्रेशन बदलतात आणि ते इतके नॅचरली बदलतात की माणूस थक्क नाही, माणसाचे डोळे दूर वगैरे होत नाहीत, नाही डोळे बाहेरच येतात पडून हातामध्ये खरंच. आणि आपला रॉकस्टार तो रॉकस्टार है ही. त्याने ज्या त्याला मिळाले आहेत त्या सर्व स्टाईल्स मध्ये अप्रतिम परफॉर्मन्सेस दिले आहेत. थँक्यू बोथ ऑफ यू. एक जबरदस्त लढत दिलीत आम्हाला, एक जबरदस्त मनोरंजन दिलं. थँक्यू सो व्हेरी मच. थँक्यू सो मच ग्रँड मास्टर. महाराष्ट्राच्या पहिल्या डान्सिंग सुपरस्टारला मिळणार आहे संधी निर्धास्तपणे जगभर सफर करण्याची, कारण केसरी वर्ल्ड क्लास ट्रॅव्हल कंपनीकडून त्या डान्सिंग सुपरस्टारला मिळणार आहे 4 दिवसांची थायलंड टूर आणि त्याचबरोबर 4 रनर्स अप पाहणार आहेत आपला देश आपल्या लोकांसोबत, कारण त्यांना मिळणार आहे 6 दिवसांची मॅजिकल मनाली टूर. ही आहे आयडिया स्टेप ऑफ द वीक. वेलकम बॅक टू आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स, पावर्ड बाय लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे. आमच्या वोटिंग लाईन चालू आहेत. तुम्ही बुधवार सकाळी 8 वाजेपर्यंत तुमच्या आवडत्या डान्सिंग स्टारला वोट करू शकता. वेल, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत, वोट अपील झालेली आहेत आणि आता या आठवड्याची डान्सिंग स्टारची रँकिंग आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या नृत्याच्या जादूनी भरलेला आमचा हा आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सचा मंच आणि हा शो
एका वेगळ्या आणि मोठा प्रवास आणि पल्ला गाठून आज इथपर्यंत आलाय. खूप तुमचं प्रेम मिळालंय आणि आता आम्ही अशा एका टप्प्याला पोहोचलो आहोत की जिथे फक्त एक अजून पाऊल आणि आपल्या सगळ्यांना मिळणार आहेत आपले 5 डान्सिंग सुपरस्टार. त्यामुळे हा टप्पा खूपच महत्वाचा आहे आमच्या सगळ्यांकरता आणि तुमच्या सगळ्यांकरताही. आणि पुढच्या आठवड्यातली टक्कर होणार आहे तुमच्या वोट्समुळे ह्या आठवड्यात टॉप पोझिशनला पोहोचलेल्या आमच्या 2 मुलींमध्ये. मास्टर स्वरूपची शिलेदार मृण्मयी आणि तिच्या बरोबर असणार आहे मास्टर सोनियाची तितकीच तगडी कलाकार पूजा. एका डान्सिंगच्या सुपर शो वरती जेव्हा आपल्या मनातले आपल्या हृदयातले स्पेशल तारे येतात तेव्हा तो शो काही आगळा वेगळाच होतो. चित्तथरारक आणि मनमोहक होतो. आणि या सुंदर एपिसोड करता मी मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छिते झी मराठीच्या या सर्व लाडक्या आणि अप्रतिम स्टार्सना. थँक्यू सो व्हेरी मच.